पारे लक्ष द्या. आपण पाहणार आहे सरासरीचे काही क्वेश्चन आपण पूर्वीच्या लेक्चर मध्ये पाहिले. काही क्वेश्चन आपण आता पाहून घेणार आहे. नीट काळजीपूर्वक लक्ष द्या. पाठीमागच्या 3 पार्ट मध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे सरासरी या चॅप्टरचे पोलीस भरतीला येणारे सरळ सेवेला येणारे प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवून दिलेले आहेत. आता राहिलेले काही क्वेश्चन आहेत ते काळजीपूर्वक पहा. हे क्वेश्चन परीक्षेला नेहमी विचारले जातात. 2 क्वेश्चन आहेत. इथे एक क्वेश्चन आहे, हा एक क्वेश्चन आहे. नीट काळजीपूर्वक पाहून घ्या. ए व बी या 2 स्टेशन मधील अंतर 180 किलोमीटर आहे. एका ट्रेनचा ए पासून बी पर्यंत जातानाचा वेग 90 किलोमीटर प्रति तास व येतानाचा वेग 60 किलोमीटर प्रति तास आहे. तर त्या ट्रेनचा सरासरी वेग काढा म्हणतात. म्हणजे काय सर? हे अशा पद्धतीने इथे एक ए स्टेशन आहे, इथं बी स्टेशन आहे. या 2 स्टेशन मधलं अंतर दिलं असेल, हा दिलं 180. ठीक आहे, 180 किलोमीटर. त्यात काय शंका आहे? एक ट्रेन ए पासून बी कडे जाताना तिचा वेग 90 किलोमीटर, म्हणजे ए स्टेशन वरून ही ट्रेन निघाली, हिचा वेग आहे 90 किलोमीटर प्रति तास. ही डायरेक्शन आहे तिची. दुसरी ट्रेन, हीच ट्रेन बी या ठिकाणी पोहोचली आणि येताना तिचा वेग झाला त्या ठिकाणी किती? 60 किलोमीटर प्रति तास. काळजीपूर्वक पहा, ही ट्रेन आहे. येतानाचा जो वेग आहे तो किती आहे? 60 किलोमीटर प्रति तास. ट्रेन एकच आहे. ए कडून बी कडे जाताना तिचा वेग 90 किलोमीटर प्रति तास होता. बी कडे पोहोचली, तिथून परत येतानाचा वेग तिचा 60 किलोमीटर प्रति तास आहे. तुम्हाला विचारलं सरासरी वेग काढा तिचा. जेव्हा तुम्हाला सरासरी वेग काढायला विचारलं जातं त्यावेळी नीट लक्षात घे, सरासरी वेग जर काढायचा असेल, सरासरी वेग बरोबर बरेच मुलं पहिला वेग अधिक दुसरा वेग. पहिला वेग किती आहे रे बाबा? 90 अधिक 60. 9 6 15 150 भागिले 2 करतात. उत्तर 75 येतं. परीक्षेत सुद्धा हा पर्याय असतो, परंतु हे उत्तर चुकीचं आहे. पहिला वेग आणि दुसरा वेग भागिले 2 केलं तर वेगाची सरासरी नाही येणार, ते उत्तर चुकीचं राहील. लक्षात घे, सरासरी वेग जर तुला विचारलं तर सोडवताना या पद्धतीने नाही सोडवायचा. सरासरी वेग विचारला 2 गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग भागिले पहिला वेग अधिक दुसरा वेग, या पद्धतीने सोडव, तुझा आन्सर करेक्ट येतं. किमती भरून घेऊ आपण. 2 गुणाकारामध्ये पहिला वेग किती आहे? 90 किलोमीटर. ठीक आहे, गुणिले दुसरा वेग किती आहे? 60 किलोमीटर भागिले पहिल्या आणि दुसऱ्या वेगाची बेरीज 90 अधिक 60. 90 आणि 60 होतील किती? 9 6 15 150. हा एक 0, हा एक 0. शिल्लक राहिलं 2 गुणिले 90 गुणिले 6 भागिले 15. 3 2 6, 3 5 15, 5 1 5, 5 1 5. 4 शिल्लक राहिले रे, 40 होतील. 85 40. खालती 1 आलं, याचं काम संपलं. वरी काय शिल्लक राहिलं बघ? 2 गुणिले 18 गुणिले 2. 2 गुणिले 18 36. 36 गुणिले 2 किती? 72 किलोमीटर पर आवर. हा त्या ट्रेनचा सरासरी वेग असेल. म्हणजे सरासरी वेग काढत असताना पहिला अधिक दुसरा भागिले 2 केला तर उत्तर त्या ठिकाणी चुकीचं होईल. सरासरी वेग काढताना 2 गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग भागिले पहिला वेग अधिक दुसरा वेग, या पद्धतीने सोडवून घे, तुझं उत्तर त्या ठिकाणी करेक्ट येईल. त्यात काही शंका नाही. दुसरा क्वेश्चन आहे सेम अशाच पद्धतीचा. एक कार ताशी 60 किलोमीटर या वेगाने दिल्लीहून आग्र्याला जाते व येताना 40 किलोमीटर प्रति तास वेगाने येते, तर तिचा सरासरी वेग काढा. सर, या प्रश्नामध्ये अंतर दिलं, या प्रश्नामध्ये अंतर दिलं नाही. तुम्ही इथं अंतर दिलं तरी सुद्धा क्वेश्चन सोडवताना अंतराचा काही संबंध आला नाही. अंतर दिला असेल किंवा न दिला असेल, सरासरी वेगाला काही फरक पडत नाहीये. सरासरी वेग काढताना 2 गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग भागिले पहिला अधिक दुसरा, या पद्धतीने सोडवता येतं. अंतर देऊ दे 2 शहरातलं किंवा ना देऊ दे, बिलकुल सुद्धा शंका नाही. आता हा सोडवून घेऊया. काय काढायचं? सरासरी वेग.
सरासरी वेग बरोबर आताच सांगितलं 2 गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग भागिले पहिला वेग अधिक दुसरा वेग किमती भर 2 गुणाकारामध्ये पहिला वेग 60 गुणिले दुसरा वेग 40 भागिले पहिल्या आणि दुसऱ्याची बेरीज पहिला वेग 60 दुसरा 40 60 आणि 40 किती होतील 100 होतील. हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य खालती एक राहिलं काम संपलं. वरच्यांचा गुणाकार 2 गुणिले 6 12 12 गुणिले 4 12 चौक 48 किलोमीटर प्रति तास हे या क्वेश्चनचं त्या ठिकाणी आन्सर असेल. एकाच टाईपचे 2 क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिले. काळजीपूर्वक पहा. याच्यानंतर जाऊया पुढचे 2 क्वेश्चन. पहा रे लक्ष द्या. 2 क्वेश्चन पुढचे आहेत पाहून घ्या. 3 संख्यांची सरासरी 48 आहे. संख्या कोणत्या आहेत माहिती नाही आपल्याला पण त्या 3 संख्यांची काय आहे सरासरी 48. इथे म्हटलं दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी. दुसरी जी काय संख्या आहे ती पहिलीपेक्षा 8 ने मोठी व तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे. कोणती संख्या दुसरी तर तिसरी संख्या कोणती. ज्यात लोड घ्यायचा नाही सावकाश सावकाश पाहायचं पाहून घे. 3 संख्यांची सरासरी 48. संख्या किती आहेत रे संख्या 3 गुणिले सरासरी जर केलं 48 आहे तर काय मिळतं आपल्याला पाठीमागच्या प्रकारात पाहिले आपण एकूण मिळतं. एकूण म्हणजे 3 संख्यांची बेरीज काय मिळते एकूण. लक्ष दे 3 8 24 चे 4 हातचे 2 3 चौक 12 2 14 ही जी आली ती आली टोटल किती जणांची तिघींची बेरीज. ही पहिली स्टेप झाली आपली सोडवण्याची. आता पुढे बघ. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी. दुसरी पहिलीपेक्षा 8 ने मोठी म्हणजे दुसरी आणि पहिली मध्ये लहान कोण आहे पहिली लहान आहे. दुसरी पहिलीपेक्षा 8 ने मोठी. मग आपण इथे लिहू पहिली संख्या इथे लिहू दुसरी संख्या. पहिली संख्या नाही माहिती आपल्याला. पहिली संख्या माहित आहे का नाही माहिती पण दुसरी संख्या जी आहे ती पहिलीपेक्षा 8 ने मोठी म्हणून पहिली संख्येला आपण x मानू. दुसरी संख्या पहिलीपेक्षा 8 ने मोठी म्हणून x अधिक 8. ओके आता पुढे जाऊ. व तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे. कोणती दुसरी नीट बघून घे. दुसरी संख्या पहिली संख्येपेक्षा 8 ने मोठी व तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे. आता दुसरी संख्या जी आहे पहिलीपेक्षा 8 ने मोठी व तिसरीपेक्षा 14 ने लहान. कोणती दुसरी. दुसरी संख्या तिसरीपेक्षा 14 ने लहान याचा अर्थ काय तिसरी संख्या दुसरीपेक्षा 14 ने मोठी. नीट ऐक. दुसरी संख्या तिसरीपेक्षा 14 ने लहान म्हणजे तिसरी संख्या दुसरीपेक्षा 14 ने मोठी. ओके तिसरी संख्या दुसरी तिसरीपेक्षा 14 ने लहान म्हणजे तिसरी दुसरीपेक्षा 14 ने मोठी. सरळच आहे. याच्यापेक्षा तिसरी 14 ने मोठी. आता x अधिक 8 ही दुसरी तिच्यापेक्षा 14 ने मोठी तिसरी. हे कळतंय का हे नीट बघून घे. हे बघ व्यवस्थित काळजीपूर्वक पहा. हे बघ इथं दिलं दुसरी संख्या पहिलीपेक्षा 8 ने मोठी. पहिली x दुसरी 8 ने मोठी x अधिक 8 व जी काही दुसरी आहे ती तिसरीपेक्षा 14 ने लहान आहे. अरे मग तिसरीपेक्षा 14 ने ही जर लहान असेल तर त्याचाच अर्थ तिसरी ह्याच्यापेक्षा 14 ने मोठी असेल. म्हणून दुसरी आहे x अधिक 8 तिच्यापेक्षा तिसरी मोठी झाली 14 ने म्हणून x अधिक 8 अधिक 14. आता x अधिक 8 अधिक 14 लिहिण्यापेक्षा 8 आणि 14 ची बेरीज करा. 8 आणि 14 किती होतात 14 आणि 6 20 20 आणि 2 किती होतील 22. हे होतील x अधिक 22. आता तिन्ही संख्या मिळाल्या भाऊ तुला. ठीक आहे. आता पहिली दुसरी तिसरी मिळाली. तुला प्रश्नात विचारलं तर तिसरी संख्या कोणती काढू आपण जरा धीरता. हे बघ पहिली दुसरी तिसरी मिळाली आणि तू पहिल्यांदाच काढून ठेवलास तिघींची बेरीज 144. कर बेरीज अधिक
अधिक बरोबर किती येतं 144. लक्षात घे हे काय नाही म्हणजे एक आहे एक आहे एक आहे 1x 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 बेरीज करतोय तू किती होतील 3x. त्याच्यानंतर अधिक 8 आणि 22 किती होतील 30 होतील बरोबर किती आहे 144. तुला काय पाहिजे x पाहिजे 3x बरोबर 144 अधिक 30 पलीकडे जाऊ दे पलीकडे शिफ्ट कर वजा 30 होईल 3x बरोबर 144 मधून 30 वजा कर 114 होतील. तुला पाहिजे फक्त x इथे लिहितो मी तुला पाहिजे फक्त x बरोबर 114. 3 गुणाकारात आहे पलीकडे जाऊ दे 3 येईल भागाकारात आणि x ची व्हॅल्यू येईल 3 1 3 3 त्रिक 9 किती उरलेले 2 24 झाले 3 8 24 38 उत्तर आलं. पर्याय आहे का हा सर दिले ना मग तू जर या 2 ला त्या ठिकाणी पर्याय दिले 38 सर उत्तर मिळालं नाही. x ची व्हॅल्यू 38 आली. x कोण आहे पहिली संख्या आहे. तुला काय विचारलं तिसरी संख्या विचारलं तिसरी कोणती आहे x अधिक 22. मग x अधिक 22 म्हणजे x ची किंमत 38 अधिक 22 38 आणि 22 8 आणि 2 10 ला 0 हातचा 1 2 3 5 आणि 1 6. तिसरी संख्या कोणती मिळाली 60. अशा पद्धतीने याला सोडवायचं आहे. रिपीट पहा म्हणजे लक्षात त्या ठिकाणी येईल. हा झाला प्रश्न अशा पद्धतीने. अवघड काही बी नाहीये. पहिल्यांदा लहान मोठी कोणती आहे हे कळालं की सोडवता येतच. पुढच्या क्वेश्चन कडे एका खेळाडूच्या 7 डावातील धावांची सरासरी 91. डाव किती आहेत म्हणजे डावांची संख्या 91 गुणिले सरासरी डावांची संख्या किती आहे 7 आहे 7. सरासरी किती आहे सरासरी आहे 91. 7 डावांची सरासरी 91. 7 आणि 91 चा गुणाकार केल्यावर काय येईल टोटल 7 मॅच मध्ये खेळलेले रन येतील एकूण बरोबर आहे का एकूण हे आपण पाठीमागे पाहिले. कर गुणाकार 7 1 7 7 9 63 किती झाले एकूण रन 637 झाले. आता पुढे म्हटलंय तुला त्यातील पहिल्या 2 डावातील सरासरी किती आहे 47 आहे. पहिले 2 बघ हे टोटल 7 आहेत. पहिले 2 घेऊ आपण 2 डाव 47 एकूण किती झाले 2 गुणिले 7 14 ला 4 हातचा 1 2 गुणिले 8 82 16 आणि 1 किती होतील एकच मिनिट 2 गुणायचे ना 2 7 14 ला 4 हातचा 1 2 चोक 8 2 चोक 8 आणि 1 किती झाले 9 झाले. 2 डावातील एकूण रन झाले बाबा 94. पुढे म्हटले नंतरच्या 2 डावातील सरासरी 95. पुन्हा 2 डाव आहेत सरासरी किती 95. कर एकूण 2 गुणिले 5 10 ला 0 हातचा 1 2 9 18 आणि 1 19 या 2 डावातले झाले 190. आता पुढे काय म्हणतं बघ तर शेवटच्या 3 डावातील सरासरी किती. आपण काय काढलं एकूण 7 डाव खेळले 91 सरासरी आहे. 7 गुणिले 91 केले तर एकूण टोटल 7 मॅच मध्ये रन झाले 637. पहिल्या 2 डावातली सरासरी 47. डाव 2 आहेत सरासरी 47 म्हणजे पहिल्या 2 मॅच मध्ये किती मॅच 2 मॅच मध्ये 47 दोघांचे मिळून 2 मॅचचे मिळून 94 झाले. नंतरच्या 2 मॅच त्याची सरासरी 95 आहे. 95 गुणिले 2 190 झाले. हे झाले टोटल 4 मॅचचे रन. तुला विचारलं शेवटच्या 3 डावांची सरासरी किती. काय विचारलं शेवटच्या 3 डावांची सरासरी किती. ठीक आहे लक्ष दे. शेवटच्या 3 डावांची सरासरी काढायचं कशा पद्धतीने काढायची पाहून घे. 4 डावाचे रन आपल्याला आहेत इथं हे 2 डावाचे हे 2 डावाचे आणि ही टोटल 7 जणांचे आहेत. आता 4 मॅचचे रन 7 मॅच मधून जर वजा केलं 4 मॅचचे रन 7 मॅच मधून जर वजा केलं तर किती मॅचचे राहतील 3 मॅचचे राहतील बरोबर आहे ना. या दोघांची टोटल कर 94 अधिक 190 4 9 9 18 ला 8 हातचा आला 1 1 आणि 1 2 हे झाले 4 मॅचचे 284. हे आहेत 7 मॅचचे. 7 मॅच मधून 4 मॅचचे वजा कर
637 वजा 284 बेरीज बरोबर आली का बघून घे रे. कुठे गेलं ते 94 190 4 9 9 18 ला 8 हाताला 1 1 आणि 1 2 284 बरोबर आहे. कितीचे 4 मॅचचे आहे. 7 मॅचचे किती आहे 637. 7 मॅच मधून 4 मॅच वजा केल्या तर किती उरतील 3 उरतील. 7 मधून 4 जर वजा केले 7 मधून 4 वजा केले 7 मधून 4 वजा केले तर 3 3 मधून 8 वजा होत नाही 5 13 मधून 8 वजा कर 13 मधून जर 8 वजा केले तर 13 मधून 8 वजा केले तर 5 उरतील. 5 मधून 2 वजा केले तर किती उरतील 3 उरतील. हे 353 रन भाऊ 3 मॅचचे आहेत. आता 3 मॅचची सरासरी काढायची आहे. 3 मॅचचे रन किती आले 353. या 353 ला मॅच किती आहेत 3 आहेत. 3 ने भाग 3 1 3 3 1 3 5 आहे इथं 3 1 3 2 उरले 23 झाले. 3 7 21 किती उरले रे बाबा 2 उरले. पॉइंट दे 20 होती. 3 6 18 पुन्हा 2 उरले पुन्हा 20 होतील. 3 6 18 म्हणजे तुझं उत्तर येईल 177 पॉइंट किती 66 सॉरी 100 किती 117. हे बघ इथे 117 आहे. 353 ला भाग घातला 117.66 त्या ठिकाणी काय सरासरी पर्याय या ठिकाणी दिलेला आहे. नीट समजून घे परत बघून घे तुला सोडवायला काय अडचण जाणार नाही. रिपीट एकदा सांगून देतो या प्रश्नाच्या बाबतीत 7 डावांची सरासरी दिली तुला त्या ठिकाणी किती आहे 91. एकूण रन काढले तर 600 किती होतील 37 होतील 7 मॅचचे. त्याच्यानंतर 2 मॅचचे दिले तुला. पहिल्या 2 डावातील 47 2 गुणिले 47 केले किती झाले 94 आले. नंतरच्या 2 दिलं 95 95 दोन्ही केलं 190. आता हे रन 4 मॅचचे आहेत. हे टोटल 7 मॅचचे आहेत. 7 मॅच मधून 4 मॅचचे रन आपण 190 आणि 94 झाले किती 284. हे वजा केले राहिले आता 3 मॅचचे रन. 3 मॅचचे रन किती होतील 637 मधून 284 वजा केलं तर 353 आले. या 353 हे 3 मॅचचे रन आहे. सरासरी काढायचे 3 न भाग 3 न भागल्याच्या नंतर किती आहे 353 ला 117.66 उत्तर येते या ठिकाणी आहे. इथं सरासरीचे आपण जवळपास इम्पॉर्टंट क्वेश्चन त्या ठिकाणी घेतले. आता याच्यानंतर पाहूया पुढचा नवीन चॅप्टरची त्या ठिकाणी आपण क्वेश्चन पाहणार आहे. व्हिडिओला लाईक करा. त्याच्यानंतर काय अडचण असेल तर त्या ठिकाणी कमेंट करा. नवीन असाल तुम्ही तर त्या ठिकाणी सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीचे परत व्हिडिओ पाहायला त्या ठिकाणी मिळतील. ओके थँक्यू.